एकदा जंगलचा राजा सिंहाला वाटतं की त्याच्या शरीरातून घाण वास येतोय. याची सत्यता पटवण्यासाठी तो एका माकडाला विचारतो की का रे, माझ्या शरीरातून घाण वास येतोय का? त्यावर माकड म्हणतं, काय सांगू महाराज, इतका घाण वास येतोय की मला तुमच्याजवळ उभं सुद्धा राहत नाहीये. हे ऐकून सिंहाला राग येतो आणि तो त्या माकडाला मारून टाकतो. हे सगळं एक हरिण बघत असतं. त्याला लक्षात येतं की पुढचा नंबर माझाच आहे. तो सावध पवित्रा घेतो. सिंह त्याला विचारतो, तू सांग. त्यावर हरिण म्हणतं, खरं तर महाराज, तुमच्या शरीरातून इतका छान सुगंध येत आहे की माझ्या कस्तुरीला देखील एवढा सुगंध नाही. सिंहाला लक्षात येतं की हा लाळ घोटेपणा करत आहे. त्यालाही तो मारतो. पुढे सिंहाला एक कोल्हा दिसतो. त्यालाही तोच प्रश्न विचारतो. कोल्हा धूर्त असतो. तो म्हणतो, खरं सांगू का महाराज, मला गेली 3-4 दिवस खूप सर्दी झाली आहे. मला कशाचाच वास येत नाहीये. त्यामुळे मला माफ करा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. सिंहाला ते पटतं आणि तो कोल्ह्याला सोडून देतो. ही गोष्ट सांगण्यामागचं तात्पर्य आहे की कधी कधी खरं किंवा खोटं बोलण्यापेक्षा काही न बोललेलं चांगलं. नाहीतर नको ते संकट आपल्यावर येऊ शकतं. कारण समोरचा व्यक्ती नक्की कुठल्या उद्देशाने काहीतरी विचारतोय किंवा बोलतोय हे आपल्याला माहीत नसतं. बरोबर ना? बघा, पटतंय का?